आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या दिसून आल्यामुळे खळबळ उडालेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने शाळेला आणि महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली आहे। नाशिकच्या गंगापूर रोड भागामध्ये भोसला मिलिटरी स्कूल आहे आणि 2 दिवसापूर्वी याच भागात काही अंतरावरती बिबट्याला जेरबंद सुद्धा करण्यात आलेलं होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा नागरी वस्तीकडे वावर जो आहे तो वाढताना बघायला मिळतोय। 2 दिवसापूर्वीच आपण अशा पद्धतीची बातमी बघितली होती। नाशिकमध्ये बिबट्याचा वावर आढळलेला होता, त्याला जेरबंद केलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा अशीच परिस्थिती बघायला मिळते। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, परवाच्या घटनेला म्हणजे ती ताजी असतानाच पुन्हा एकदा बिबट्याचा वावर या परिसरात बघायला मिळतोय। अमित, अगदी खरे। गेल्या 2 दिवसांपूर्वीच नाशिकच्या याच परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळालेला होता। त्या सगळ्या घटनेमध्ये 6 नागरिक, 2 वनरक्षक जे आहेत ते जखमी झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं होतं। मात्र आता ज्या परिसरामध्ये हा बिबट्या जेरबंद करण्यात आला होता त्याच परिसरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर नाशिकचं भोसला सैनिकी स्कूल आहे। साधारणतः या भोसला सैनिकी स्कूलचा परिसर जो आहे तो जवळपास 100 ते 150 एकरचा हा सगळा परिसर आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं झुडपांचा हा सगळा भाग आहे आणि याच परिसरामध्ये काल रात्री बिबट्या दिसल्याची माहिती आहे आणि त्या सगळ्यांच्या अनुषंगाने शाळा प्रशासनाने देखील खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जवळपास 1 ते 2 हजार विद्यार्थी ज्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिकतात या सगळ्या विद्यार्थ्यांना आता शाळेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे। शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय भोसला सैनिकी स्कूल प्रशासनाने घेतलेला आहे आणि वन विभागाची टीम जी आहे ती देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। या बिबट्याचा शोध जो आहे तो वन विभागाकडून घेतला जातोय। मात्र वारंवार बिबट्यांचा या सगळ्या भागामध्ये मुक्त संचार आणि वावर यामुळे नाशिककरांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। मात्र आता शाळेच्या आवारातच बिबट्या दिसू लागल्यानं पालकांमध्ये एक भीती आहे, शिक्षकांमध्ये भीती आहे आणि शाळा प्रशासनामध्ये देखील भीती आहे। त्यामुळे आता वन विभाग या सगळ्या बिबट्यांना कशा पद्धतीनं रेस्क्यू करतं, जेरबंद करतं आणि त्यांचा बंदोबस्त करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित लक्ष्मण, वेळोवेळी या संदर्भात तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान खारेक अर्जुन या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षांची रियंका पवार या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला। संध्याकाळी 7च्या सुमारास घराबाहेर खेळत असताना बिबट्याने झडप घालत रियंकाला उचलून नेलेलं होतं। गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली, मात्र मुलीचा ठाव ठिकाणा लागला नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान रियंकाचा मृतदेह राहत्या घरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरती झाडाझुडपामध्ये सापडलेला आहे। आज 5व्या दिवशी बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। त्यांनी सर्व ग्रामस्थांना दाखवलं असतं, कारण आतापर्यंत जेवढे बिबटे मारलेत ते सुद्धा सगळ्या गावाला किंवा समोर दाखवले, मीडिया पुढे आलेले आहेत, सगळ्या प्रेसमध्ये आलेले आहेत, तुम्ही फोटो पाहिलेले आहेत त्याचे। असा कोणता बिबट्या घेऊ आता का त्याला पांघरून घालून तुम्हाला नेण्याची गरज वाटली? आणि हा बिबट्या नसून त्यांनी केलेले हे नाटक आहे। त्यांना हे प्रशासनाला ही जे केलेलं अपयश आहे आठवड्यापासूनचं ते झाकायसाठी त्यांनी त्या पिंजऱ्याला मांगरून घालून ते तिथे नेलेले। आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे आणि उद्या जर काही बिबट्याकडून झालेला हल्ला असेल किंवा एखाद्या मनुष्याचं काही दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही प्रशासन। तर वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये आहेत। पुण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांची गणेश नाईक बैठक घेणार आहेत। पुणे जिल्ह्यातील वन विभागाच्या विषयांच्या संदर्भात गणेश नाईक अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेत संवाद साधणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढलेला आहे। यासह वन विभागाच्या इतर विषयांवर सुद्धा बैठक पार पडणार आहे। दरम्यान बिबट्यांसंदर्भामध्ये नसबंदी करणं हा एक तोडगा आहे, असं विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। नसबंदी हा एक तोडगा आहे। नसबंदी करणे किंवा बिबट सफारीमध्ये एक मोठ्या क्षेत्रामध्ये बंदिस्त भागामध्ये बिबट तिथं सोडणे, पण एक गोष्ट खरी आहे की नसबंदी शिवाय पर्याय नाही। अतिशय वेगाने बिबट वाढत आहे। अगोदर मुंबईमध्ये अशाच पद्धतीचे प्रकार व्हायचे, पण मग जनजागरण, काही गोष्टी, काही लोकांना सूचना करत 2014 नंतर बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या माध्यमातून आता साधारणतः 10-11 वर्षामध्ये मात्र कोणती घटना झाली नाही।